नमस्कार, मी श्रुती कुलकर्णी. वृत्तवेधच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. बातमीपत्रात प्रथम एक नजर ठळक बातम्यांवर. निलंबित झोन अधिकारी नाईकवाडी, आवेक्षक खानापुरे, घाटेंवर फौजदारी कारवाईबाबत प्रशासनाने पाळले मौन. महाघोटाळ्यात आणखी मासे गळाला लागणार, घोटाळेबाजांची विभागीय चौकशीची मागणी. सदा खोत यांच्या पुतळ्याचे दहन करत नोंदवला निषेध. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल खालच्या स्तरावर केले होते वक्तव्य. पत्रकारांचे आरोग्य जपणे महत्त्वाचे, प्रभारी कुलगुरू डॉक्टर कामत यांनी व्यक्त केले मत. पत्रकारांसाठी आयोजित केलेल्या ॲक्युप्रेशर प्रशिक्षण शिबिराचे केले उद्घाटन. आणि गांजा ओढण्यास विरोध केल्याने साधूंना हल्लेखोरांनी केली जबर मारहाण. निराळे वस्ती इथे घडली धक्कादायक घटना. बातमीपत्रात वेळ झाली आहे सविस्तर बातम्यांची. निलंबित झोन अधिकारी नाईकवाडी, आवेक्षक खानापुरे, घाटेंवर फौजदारी कारवाईबाबत प्रशासनाने मौन पाळले असून महाघोटाळ्यात आणखीन मासे गळाला लागणार असल्याचे सांगितले जात आहे. महापालिका नगररचना विभागाकडे कार्यरत नसतानाही बांधकाम परवानग्या देण्याची समांतर बेकायदेशीर व्यवस्था निर्माण करून नगररचना आणि बांधकाम परवाना विभागात मोठा घोटाळा उघडकीस आला आहे. आयुक्त शीतल तेली यांनी महापालिका झोन अधिकारी नाईकवाडी यांच्यासह 2 आवेक्षक आणि 1 वरिष्ठ श्रेणी लिपिक अशा 4 जणांवर निलंबनाची कारवाई केलेली आहे. अवैध बांधकाम परवाना विभागाच्या महाघोटाळ्यामध्ये अभियंते व कर्मचारी सकृतदर्शनी दोषी आढळले आहेत, त्यामुळे त्यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली आहे. या महाघोटाळ्यात नगररचना व बांधकाम परवाना विभागातील आणखी काही अधिकारी गळाला लागण्याची शक्यता असून ते 2 कोण याची कुजबूज महापालिका कर्मचारी वर्तुळात सुरू आहे. पनाश या बहुचर्चित इमारत गैरप्रकार प्रकरणातील काही दोषी अधिकारी व कर्मचारी या प्रकरणातही गुंतलेले असल्याचेही चर्चा रंगली आहे. 4 अधिकाऱ्यांची विभागीय चौकशी प्रस्तावित करण्यात आली असून चौकशी अधिकाऱ्यांकडून लवकरच चार्जशीट तयार केले जाणार असल्याचे वृत्त आहे. बोगस बांधकाम परवाने महाघोटाळ्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याबाबत मात्र प्रशासनाचे मौन आहे. बांधकाम परवाना घोटाळ्याप्रकरणी महापालिकेचे सहाय्यक अभियंता तथा विभागीय अधिकारी झेडे नाईकवाडी, आवेक्षक श्रीकांत खानापुरे, आवेक्षक शिवशंकर घाटे आणि वरिष्ठ श्रेणी लिपिक आनंद क्षीरसागर यांच्यावर बांधकाम परवानगी देण्याची समांतर बेकायदा व्यवस्था निर्माण केल्याप्रकरणी निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे. या 4 गैरवर्तनाची अधिक चौकशी करणे गरजेचे असून चौकशीत बाधा येऊ नये म्हणून या 4 निलंबनाधीन ठेवले आहे. त्यांची विभागीय चौकशी प्रस्तावित करण्यात आली आहे. लवकरच चौकशी अधिकाऱ्यांकडून चार्जशीट तयार केले जाणार आहे. त्यांचे उत्तर काय येईल, त्यांना हा गुन्हा मान्य आहे किंवा नाही हे आल्यानंतर प्रशासनाकडून त्यांच्यावर पुढील कारवाई होण्याची शक्यता आहे. या संबंधित अधिकाऱ्यांचे आणखी किती बांधकाम परवाने दिले आहेत, नेमकं काय काय गंभीर प्रकरणात ते दडले आहे त्याचे चित्र चौकशीअंती स्पष्ट होणार आहे. दरम्यान बोगस बांधकाम परवाना महाघोटाळ्याप्रकरणी पालिका प्रशासनाने तात्काळ पोलिसात गुन्हा दाखल करावा अशी मागणी नागरिकांमधून जोर धरू लागली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल खालच्या स्तरावर वक्तव्य करणाऱ्या सदा खोत यांचा पुतळा जाळण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा देशाचे नेते शरद पवार यांच्याबद्दल खालच्या स्तरावर वक्तव्य करणाऱ्या सदा खोत यांच्या वक्तव्याचा निषेध म्हणून सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस आणि युवक संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी सदा खोत यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारत पुतळा जाळण्यात आला. यानंतर विविध घोषणा देत त्यांच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त करण्यात आला.
यावेळी राष्ट्रीय युवक काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष प्रशांत बाबर यांच्या नेतृत्वात या आंदोलनाला युवक प्रदेश सचिव हर्षल प्रधाने, सेवादल शहराध्यक्ष चंद्रकांत पवार, जिल्हा उपाध्यक्ष महेश माने, नजीब शेख, मुसा अत्तार, सरफराज शेख, गफूर शेख, संपन्न दिवाकर, अजमल शेख, शेरू लोकपल्ली, सागर भोसले, फारुख मटके, मिलिंद गोरे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला. महाराष्ट्राची राजकीय संस्कृती बिघडवण्याचं काम भाजपचं पिलावळ म्हणून आज हे जन्माला आलेलं आहे सदाभाऊ खोत हे अतिशय बिघडवत आहे महाराष्ट्राची राजकीय संस्कृती. आणि आदरणीय पवार साहेबांच्या विरोधात गेले आठवडाभर झालं ते बरळत आहेत आणि त्याचा निषेध म्हणून आम्ही आज राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून त्यांचा पुतळा जाळलेला आहे. सदाभाऊ खोत हे अतिशय खालच्या दर्जाला आणि खालची पातळी गाठत आहेत. यात आपल्या सर्व माध्यमांच्या माध्यमातून मी सदाभाऊ खोतना इशारा देऊ इच्छितो की यापुढे जर तुम्ही आदरणीय पवार साहेबांच्या विरोधात एक शब्द जरी काढला तर तुम्ही जिथं असाल तिथं तुमचं थोबाड रंगवलं जाईल आणि काळं फासलं जाईल, हे लक्षात ठेवा. पत्रकारांचे आरोग्य जपणे महत्त्वाचे असल्याचे मत प्रभारी कुलगुरू डॉक्टर कामत यांनी सोलापूर विद्यापीठामार्फत पत्रकारांसाठी आयोजित केलेल्या ॲक्युप्रेशर प्रशिक्षण शिबिरात व्यक्त केले. पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून त्यांच्या जागरूकतेने समाजाचे आरोग्य चांगले राहू शकते. पत्रकारिता क्षेत्रातील धकाधकीच्या जीवनशैलीमुळे पत्रकारांना वेळोवेळी आरोग्याशी निगडीत समस्यांना सामोरे जावे लागते. जिथे वैद्यकीय उपचार उपलब्ध नसतील तिथे तातडीच्या वेळी उपचार म्हणून ॲक्युप्रेशर चिकित्सा व उपचार पद्धत अत्यंत उपयुक्त ठरू शकते असे मत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉक्टर रजनीश कामत यांनी व्यक्त केले. सोमवारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील आरोग्य विज्ञान संकुल व नागपूर येथील श्री साई समर्थ मेडिकल एज्युकेशनल अँड रिसर्च सोसायटी व सोलापूर श्रमिक पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने सोलापूर शहरातील पत्रकारांसाठी आयोजित केलेल्या ॲक्युप्रेशर प्रशिक्षण व उपचार शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी प्रभारी कुलगुरू डॉक्टर कामत बोलत होते. यावेळी विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉक्टर गौतम कांबळे, कुलसचिव योगिनी घारे, श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे, राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषद सदस्य प्राध्यापक देवानंद चिलवंत, शिक्षण सहसंचालक डॉक्टर काकडे, डॉक्टर विकास घोटे, विद्यापीठाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अभिजित जगताप, प्रशिक्षक पराग कुलकर्णी, भौतिक जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती. पत्रकारांच्या आरोग्यासाठी विद्यापीठाने आयोजित केलेला उपक्रम अतिशय स्तुत्य असून अशा प्रकारचे उपक्रम भविष्यात देखील घेण्यात यावेत अशी अपेक्षा पत्रकार संघाचे अध्यक्ष खेलबुडे यांनी व्यक्त केली. यावेळी आरोग्य विज्ञान संकुलातर्फे चालू असलेल्या विविध उपक्रमांची माहिती संकुलाचे समन्वयक डॉक्टर अभिजित जगताप यांनी दिली. यावेळी संकुलातर्फे चालू करण्यात आलेल्या ॲक्युप्रेशर कन्सल्टन्सीचे उद्घाटन देखील मान्यवरांच्या हस्ते पार पडले. श्री साई समर्थ एज्युकेशनल सोसायटीचे अध्यक्ष पराग कुलकर्णी यांनी यावेळी उपस्थितांना ॲक्युप्रेशर चिकित्सेबद्दल माहिती व प्रशिक्षण दिले. श्रमिक पत्रकार संघाचे विविध सदस्य व पत्रकारांनी या शिबिराचा लाभ घेतला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निवासस्थानी भेट देऊन राष्ट्रवादीचे माजी गटनेते किसन जाधव आणि माजी नगरसेवक नागेश गायकवाड यांनी पाठिंबा जाहीर केला. सोलापूर महापालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी गटनेते किसन जाधव आणि माजी नगरसेवक नागेश गायकवाड यांनी सोमवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शासकीय निवासस्थानी भेट देऊन त्यांच्या बाजूने जाण्याचा निर्णय घेतला. महापालिकेच्या 2017 साली झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे एकूण 4 नगरसेवक निवडून आले होते. जाधव यांच्याकडे राष्ट्रवादीचे गटनेते पद होते. अजित पवार यांच्या बंडानंतर सोलापूर शहरातून संतोष पवार आणि जुबेर बागवान यांनी अजित पवारांच्या बाजूने जाण्याचा निर्णय घेतला होता. जाधव आणि गायकवाड यांनीही सोमवारी सकाळी अजित पवारांची भेट घेतली. यावेळी मोहोळचे आमदार यशवंत माने, माजी आमदार राजन पाटील, राष्ट्रवादीचे मोहोळ तालुका अध्यक्ष प्रकाश चौरे उपस्थित होते. सोलापूर शहरात एक संतापजनक घटना समोर आली असून गांजा ओढण्यास साधूंनी आणि महंतांनी विरोध केला असता त्यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची घटना निराळे वस्ती इथे घडली आहे. शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या मंदिरवजा मठात गांजा ओढण्यास साधूंनी आणि महंतांनी गर्दुल्यांना विरोध केला. याचा राग मनात धरून गर्दुल्यांनी साधूंवर सशस्त्र हल्ला करून
गंभीर जखमी केले. समाजकंटकांच्या टोळक्याने महंतांवर सशस्त्र हल्ला केल्याने सोलापुरात खळबळ उडाली आहे. सोमवारी दुपारी हा प्रकार घडल्यानंतर जखमी महंतास छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. राम कृपाळुदास महाराज वय 53 असे जखमी महंताचे नाव आहे. सोलापूर एसटी स्थानकापासून जवळच असलेल्या मुरारजी पेठेत निराळे वस्ती रस्त्यावर राजराजेश्वरी हनुमान मंदिर आहे. या मंदिरात साधूंचा मठ असून तिथे देशाच्या विविध भागातून आलेले साधू महंत वास्तव्य करतात. या मठात गोंधळ झाल्याने साधू संतांनी तीव्र संताप व्यक्त केला. सोमवारी दुपारी समाजकंटक असलेल्या गर्दुल्यांनी क्रूरतेचा कळस गाठला. गांजा ओढण्यास विरोध करणारे महंत रामकृपाळुदास महाराजांवर सशस्त्र हल्ला केला. हल्ल्यात महंत रामकृपाळुदास यांच्या गळ्यावर आणि हनुवटीवर गंभीर जखम झाली आहे. त्यांच्यावर हल्ला होताना इतर साधूंनी तात्काळ धावून येत हल्लेखोर समाजकंटकांच्या तावडीतून महंतांची सुटका केली. निराळे वस्ती परिसरात राजराजेश्वरी मंदिराशेजारी होत असलेल्या त्रासाबद्दल अनेकदा फौजदार चावडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. मठात येऊन समाजकंटक गांजा ओढतात, साधू संतांना आणि महंतांना त्रास देतात अशी तक्रार करण्यात आली होती. सोलापूर शहर पोलिसांनी याची वेळीच दखल घेतली असती तर आज ही वेळ आली नसती अशी खंत मठातील साधूंनी शासकीय रुग्णालयात व्यक्त केली. समाजकंटकांवर कारवाई झाली नाही तर मोर्चे काढू, धरणे आंदोलन करू असा इशारा साधू संतांनी दिला आहे. मी हिरालालजी महाराज बोलतोय आणि ह्या निराळे वस्तीमध्ये राजराजेश्वर हनुमान मंदिर आहे. त्या हनुमान मंदिरामध्ये आता सकाळी एक भयानक घटना घडलेली आहे आणि आमच्या साधूला इतकी मारहाण भयानक केलेली आहे. त्या 2-3 टाळक्यांनी त्या साधूंनी पण आणि इथली बरगडी त्याची क्रॅक झालेली आहे, त्याचा ब्लॉक निघलेला आहे आणि त्याचा दात सुद्धा तुटलेला आहे, रक्त भंबाळ केलेला आहे. आणि तिथं आम्ही फक्त गांजाला विरोध केला म्हणून साधू लोकांना तिथं मारहाण झालेली आहे. आणि अशीच मारहाण आता कर्नाटकमध्ये पण झाली होती आणि त्या कर्नाटकमध्ये एका साधूचा मृत्यू पण झालेला आहे. ही दखल हे शासन का घेत नाही याचीच आम्हाला आहे ना खूप दुःख वाटू लागलेलं आहे की ह्या भारतामध्ये साधूंना धोका आहे. आणि अशा प्रकारे आमच्या महाराजा स्टिक्सवर झोपलेले आहेत आणि त्या माणसांनी 4-5 जण गांजा ओढत होते. तिथं आम्ही त्यांना म्हणलो मंदिरात तुम्ही गांजा पिऊ नका, तरी सुद्धा त्यांनी गांजा पिला आणि आम्ही 2-3 वेळा त्या पोलीस चौकीत त्यांची MC पण दिली, पण पोलिसांनी पण तक्रार त्यांची घेऊन परत त्यांच्यावर केस केली नाही. त्यामुळे आमच्या माणसावर आज हल्ला झालेला आहे आणि दगडाने त्याला तोंड त्याचं बडवलेलं आहे आणि बरगडी तुटलेली आहे आणि त्याचा ब्लॉकही निघलेला आहे. खूप दुःखद आणि खूप खेदाची गोष्ट आहे की साधूंवर असे हल्ले होतात. आता महाराज तुम्ही सांगा काय घडलं त्या ठिकाणी. रामनारायणदास महाराज आहे ते राम कृपालदासला ते तिथलं महंत आहे. लेकिन तिथलं जे गजेरी टोळकं आहे ते एक 7-8 ते 10 जण आहे. ते गजेरी टोळका ते रोज येऊन तिथं 10-15 जण गांजा पित बसते ते. आणि आम्ही काय केलं ते वारंवार तक्रार दिलेली आहे पोलीस स्टेशनला, असं हे गांजा पिते ते यांच्यावर कारवाई करा. तरी पण काय कुठली कारवाई झाली नाही आजपर्यंत. परवा दिवशी आम्ही स्वतः DV-वाल्याला फोन केलतो, DV-वाले आलता, त्याला उचलून नेला सगळ्यांना आणि परत सोडून दिलं काय तर ताकीद देऊन. तरी पण तो आज पण गांजा पित बसला होता. म्हणून ते म्हणलं गांजा पिऊ नका म्हणून त्यांना इतका जीव मारायचे म्हणजे नाही का प्रयत्न केला त्याने. आता दगडाने ते माणूस आज मेले असते, ते आम्ही लवकर दवाखान्यात आणलं म्हणून वाचले ते, नाहीतर ते माणूस मेले असते. इतका मारहाण केले ते. आता कसं आहे जेव्हा शासनाने याच्यावर दखल नाही घेतलं तर आम्ही 1-2 दिवसात कमिशनर आम्ही ऑफिसला आम्ही मोर्चा घेणार आहे त्या विरोधात. ही घटना झालेली आहे. जर शासनाने आमची दखल घेतली नाही तर आम्ही सोलापूरमध्ये कमिशनर ऑफिसमध्ये आम्ही कलेक्टर समोर धरणी मोर्चा घेणार आहोत. कुठल्या पोलीस स्टेशनला दिलं तुम्ही? फौजदारच्या पोलीस स्टेशनला. शासकीय विश्रामगृहात वातानुकूलित रूम उपलब्ध नाहीत असे म्हटल्याने कर्मचाऱ्याला शिवीगाळ करत चापट मारल्याप्रकरणी दोघांवर शासकीय कामात अडथळा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. सोलापूर शहरातील 7 रस्ता येथील शासकीय विश्रामगृहात वातानुकूलित रूम उपलब्ध नाही असे म्हटल्याने कर्मचाऱ्याला शिवीगाळ करत चापट मारल्याप्रकरणी दोघांवर शासकीय कामात अडथळा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. मनोज भोसले, आकाश बोळे अशी गुन्हा दाखल झालेल्या दोघांची नावे आहेत. याबाबत किरण रतन चव्हाण राहणार सेटलमेंट फ्री कॉलनी यांनी सदर बाजार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
फिर्यादी चव्हाण हे शासकीय विश्रामगृह येथे चौकीदार व शासकीय रूम भाड्याने देण्याचे काम पाहतात. ते आपले कर्तव्य बजावत असताना आरोपी मनोज भोसले व आकाश बोळे हे तिथे येऊन आम्ही 7 ते 8 मित्र आहोत, त्यांना एक एअर कंडिशन रूम द्या असे सांगितले. तेव्हा फिर्यादीने वातानुकूलित रूम उपलब्ध नाही असे सांगितले. यामुळे चिडून आरोपींनी फिर्यादीची गच्ची पकडून गालावर चापट मारून अश्लील शिवीगाळ केली. अशा आशयाची फिर्याद चव्हाण यांनी दिली आहे. या फिर्यादीवरून वरील दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. घटनेचा तपास नदाफ करत आहेत. शहरात चाकवून तलवारी बाळगू नका, दगडही जवळ ठेवल्यास थेट फौजदारी कारवाई करण्याचा इशारा पोलीस आयुक्तांनी दिला आहे. सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयाची हद्द वगळून जिल्ह्यातील ग्रामीण भागात सर्वत्र शांतता, कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी 8 ते 22 जुलै दरम्यान महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 37(1) व 37(3) अन्वये मनाई आदेश लागू करण्यात आला आहे. आदेशाचे पालन करावे असे आवाहन अपर जिल्हा दंडाधिकारी शमा पवार यांनी केले. या आदेशानुसार शस्त्रे, सोटे, भाले, तलवारी, सुरे, झेंडे लावलेल्या काठ्या किंवा शरीरास इजा करण्याकरता वापरता येईल अशी कोणतीही वस्तू जवळ बाळगता येणार नाही. सोबत नेणे, कोणताही ज्वालाग्रही अगर स्फोटक पदार्थ वाहून नेणे, दगड किंवा फेकावयाची उपकरणे, व्यक्ती अगर त्यांची प्रेतयात्रा, प्रतिमा यांचे प्रदर्शन करणे, सार्वजनिक घोषणा करणे, असभ्य हावभाव करणे, ग्राम्य भाषा वापरणे, विविध जाती जमातीच्या भावना दुखावल्या जातील, त्यामुळे त्यांच्यात वाद निर्माण होऊन शांततेस बाधा होईल, त्यास मनाई करण्यात येत आहे. दरम्यान शहरात चाकू आणि तलवारी बाळगू नका, दगडही जवळ ठेवल्यास थेट फौजदारी कारवाई करण्याचा इशारा पोलीस आयुक्तांनी दिला आहे. सदरचा आदेश अत्यावश्यक सेवा, सरकारी नोकरांना त्यांची कर्तव्य अधिकार बजावताना मनाई करण्यात आलेल्या वस्तू हाताळाव्या लागतात. ज्या व्यक्तींना जिल्हा दंडाधिकारी, पोलीस अधीक्षक, उपविभागीय दंडाधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस निरीक्षक, दुय्यम पोलीस निरीक्षक यांना परवानगी दिली आहे त्यांना लागू होणार नाही असे आदेशात नमूद केले आहे. शासन आपल्या दारी उपक्रमांतर्गत सुरत चेन्नई महामार्गाअंतर्गत मौजे दडशिंगे तालुका बार्शी या गावातील बाधित शेतकऱ्यांना भूसंपादनाची नुकसान भरपाई रक्कम अदा करणे, गाव पातळीवर नुकसान भरपाई रकमेचे प्रस्ताव दाखल करून घेणे, दाखल प्रस्तावामधील त्रुटींची पूर्तता करून देणे, संबंधित आवश्यक कागदपत्रे प्राप्त करून घेणे कामी 18 जुलै रोजी मौजे दडशिंगे या गावी सकाळी 11 वाजल्यापासून शिबिर आयोजित करण्यात आले आहे. केंद्र शासनाच्या भारतमाला परियोजनेअंतर्गत सुरत चेन्नई या राष्ट्रीय हरित मार्गासाठी सध्या भूसंपादन प्रक्रिया सुरू असून सोलापूर जिल्ह्यांतर्गत बार्शी, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर व अक्कलकोट या तालुक्यामधून हा महामार्ग जात आहे. बार्शी तालुक्यातील 16 गावांपैकी 9 गावांना नुकसान भरपाई नोटिसा देण्यात आल्या आहेत. त्यातील मौजे दडशिंगे तालुका बार्शी या गावातील एकूण 36 गटधारकांना नोटिसा देण्यात आल्या असून यातील 2 गटधारकांनी नुकसान भरपाई मिळण्याकामी प्रस्ताव सादर केले आहेत. उर्वरित गटधारकांना प्रस्ताव सादर करून त्यांची त्वरित तपासणी करून नुकसान भरपाईची रक्कम अदा करण्याकामी पुढील प्रक्रिया जलद गतीने व्हावी यासाठी शासन आपल्या दारी उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याचे उपजिल्हाधिकारी अभिजित पाटील यांनी सांगितले. मी अभिजित पाटील, भूसंपादन अधिकारी, उपजिल्हाधिकारी, भूसंपादन क्रमांक 11 नुकताच पदभार घेतलेला आहे. सुरत चेन्नई एक्सप्रेसमध्ये आपल्याला आम्ही आता रात्रंदिवस काम करण्याचं ठरवलेलं आहे. बाकीचे जे विषय होते, अडचणी होत्या, त्याच्यावरती मार्ग काढून जिथं अडवलेलं होतं लोकांनी तिथं मोजणीच्या तारखा परत दिलेल्या आहेत. त्याचबरोबर भूसंपादनाचं वाटपाचं जे पेमेंट वाटपाचा विषय होता की जे ऑनलाईन आमचं भूमिराशी पोर्टल चालू होत नव्हतं ते आता बऱ्यापैकी चालू झालेलं असून त्याच्यामध्ये 14 तारखेला मुंबईमध्ये ट्रेनिंग ठेवलेलं आहे. ते ट्रेनिंग झाल्यानंतर अनुभव येईल. आणखी त्यानंतर उरलेल्या ज्यांनी मागणी केलेलं आहे त्यांचं पेमेंट आम्ही तात्काळ वाटप सुरू करणार आहोत. उर्वरित दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्याचं लँड ॲक्विजिशन आणि मोजणी, त्याचबरोबर अवॉर्ड बनवणे आणि पेमेंट वाटप करणं हे सुद्धा आम्ही प्रायोरिटी आणि वॉर फुटिंगवर काम करत आहोत. माननीय जिल्हाधिकारी साहेबांच्या सूचनेनुसार हा प्रोजेक्ट आम्हाला 3-3.5 महिन्यामध्ये संपवायचा आहे. तसं शेड्यूल करून आम्ही रात्रंदिवस सगळे काम करत आहोत. त्यामुळे सर्व बाधित शेतकऱ्यांना नम्र विनंती आहे की पालमकरांचे प्रेम कदापि विसरणार नाही असे प्रतिपादन पोलीस निरीक्षक प्रदीप काकडे यांनी केले. दिनांक 10 जुलै रोजी निरोप समारंभाप्रसंगी ते बोलत होते.
पालम शहरासह तालुक्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पालम तालुक्यातील सर्व स्तरातील लोकांनी मला सहकार्य केले, त्यामुळे माझे कर्तव्य पार पाडण्यासाठी मला कसलीही अडचण निर्माण झाली नाही। यामुळे येथील जनतेचे प्रेम कदापि विसरणार नाही, असे प्रतिपादन पोलीस निरीक्षक प्रदीप काकडे यांनी केले। दिनांक 10 जुलै रोजी निरोप समारंभाप्रसंगी ते बोलत होते। पालम पोलीस स्टेशन येथे मागच्या 2 वर्षांपासून कार्यरत असताना त्यांनी आपले कर्तव्य कौशल्याने अनेक गुन्हे उघडकीस आणून कायदा व सुव्यवस्था, सामाजिक शांतता अबाधित ठेवण्यासाठी तत्परतेने आपले कर्तव्य पार पाडताना जनसामान्यात एक वेगळी ओळख निर्माण करून शिवजयंती, भीमजयंती, गणपती विसर्जन यासारख्या कार्यक्रमांमधून वेगवेगळ्या उपक्रमातून जनता आणि पोलीस यांच्यामध्ये आपुलकीची भावना निर्माण करत कर्तव्य पार पाडले। नुकतीच त्यांची बदली पूर्णा येथे झाली असता पालम पोलीस स्टेशनच्या वतीने निरोप समारंभ आयोजित केला होता। यावेळी प्रदीप काकडे यांचा सर्व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मान केला। कार्यक्रमाचे अध्यक्ष नव्याने रुजू झालेले पोलीस निरीक्षक आर.बी. गाडेवाड हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष वसंतराव काका सिरस्कर, भाजपा तालुका अध्यक्ष शिवाजीराव दिवटे, माजी नगराध्यक्ष जालिंदर हत्तीआंबिरे, नगरसेवक सेफ चाऊस हे व्यासपीठावर उपस्थित होते। यावेळी नगरसेवक लक्ष्मणराव रोकडे, भास्करराव शिरस्कर, जियाउल्ला खा पठाण, कैलास रुद्रवार, सय्यद बेखार, गौतम हत्तीआंबिरे, लिंबाजीराव टोले, अमोल रोकडे, निवृत्ती हत्तीआंबिरे, विलास चव्हाण डाजी, सखाराम हत्तीआंबिरे, भैया शिरस्कर, विशाल रोकडे, विश्वंभर बाबर यांच्यासह सर्व पोलीस अधिकारी, कर्मचारी, नगरसेवक, पोलीस पाटील, सरपंच, शांतता कमिटीचे सदस्य, महिला प्रतिनिधी, प्रतिष्ठित नागरिक व पत्रकार बांधव उपस्थित होते। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक मारुती कारभार, उपनिरीक्षक संदीप भोसले, कर्मचारी बाबाराव बेंद्रे, बाळासाहेब जोगदंड, मोरे, साठे, देशपांडे, केंद्रे, पाटील, कोलमवाड, केदारे, कांगणे यांनी परिश्रम घेतले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲडव्होकेट रामाजी मणियार यांनी केले, तर आभार उपनिरीक्षक सुप्रिया केंद्रे यांनी मानले। बोलण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत, बोलण्यासारख्या बऱ्याच घटना आहेत की ज्या कायद्याच्या पलीकडे जाऊन मी करण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि विशेष करून म्हणजे मी आवर्जून इथं एक आता बोलताना आपले थोडं मूल बोलणे किंवा अखंड दाखवून येतो, त्यामुळे जास्त मी बोलणार नाहीये। तुमच्या वयांनी किंवा वयाशी शांतता समितीमध्ये आले आणि काम आहे मिठी मारले आणि ते रडले, त्याच्यापेक्षाही दुसरे मी तुम्हाला मुद्दाम सांगायला होतं काका की माझी बदली आहे। 1 महिन्यापूर्वीच मला माहित होतं की मला नारळपेठ किंवा गंगाखेड येणार आहेत, पण मी माझे शेवटचे 2-3 वर्ष उरले, त्याच्यामुळे मी म्हटलं की इलेक्शन आहेत, इलेक्शन काळात मला आता पोलीस नको। तरी सुद्धा मॅडमनी काय केलं की इलेक्शनमध्ये पण आणि जाती दंगलीचं पण एक स्वरूप असलेलं नळदुर्ग जवळील राष्ट्रीय महामार्गावर दिनांक 11 जुलै रोजी सकाळी 11 वाजता मालट्रक आणि मोटरसायकल यांच्यात समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातामध्ये मोटारसायकलवरील 2 युवकांचा गंभीर जखमी होऊन जागीच मृत्यू झाला आहे। नळदुर्ग जवळील राष्ट्रीय महामार्गावर 11 जुलै रोजी सकाळी 11 वाजता मालट्रक आणि मोटरसायकल यांच्यात समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातामध्ये मोटरसायकलीवरील 2 युवकांचा गंभीर जखमी होऊन जागीच मृत्यू झाला। सध्या सोलापूर हैदराबाद हा राष्ट्रीय महामार्ग वाहन चालक आणि प्रवाशांसाठी मृत्यूचा सापळा बनला आहे। वारंवार या महामार्गावर अपघात होऊन जीवितहानी होत आहे। 11 जुलै रोजी सकाळी 11 वाजता सोलापूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर नळदुर्ग जवळील काळी मशिदीपासून 50 मीटर अंतरावर असलेल्या एका वळणावर मालट्रक आणि मोटरसायकल यांच्यात समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला। पाटील तांडा येथील बालाजी श्रीमंत चव्हाण वय 30 व त्याचा मित्र ईश्वर शंकर गायकवाड वय 35 राहणार चिकुंद्रा तालुका तुळजापूर हे दोघे युनिकॉर्न या नुकत्याच खरेदी केलेल्या नवीन मोटरसायकलवरून जी विना नंबर होती जेवळी येथे धार्मिक कार्यक्रमासाठी चालले होते। नळदुर्ग जवळील राष्ट्रीय महामार्गावर समोरून येणाऱ्या मालट्रकशी क्रमांक MH13AX 3488
मोटरसायकलची जोरदार धडक होऊन भीषण अपघात झाला। या अपघातात मोटरसायकलवरील बालाजी चव्हाण व ईश्वर गायकवाड हे दोन युवक गंभीर जखमी होऊन जागीच मरण पावले। अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलीस केंद्राचे पोलीस उपनिरीक्षक भीमसेन जाधव, पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप सुरवसे, अमोल बनसोडे, दिगंबर कुंभार, महेश सुरवसे, पोलीस नाईक रानबा गांधले हे तात्काळ घटनास्थळी जाऊन मयत युवकांचे मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठवून दिले। तसेच महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्याचे काम केले। महावितरणचे उपकार्यकारी अभियंता भालचंद्र चाटे यांचा बदलीनिमित्त रुक्मिणी मंगल कार्यालयात दिनांक 10 जुलै रोजी महावितरण कर्मचारी, तेर ग्रामपंचायत आणि पत्रकारांच्या वतीने सत्कार करण्यात आला। महावितरणचे उपकार्यकारी अभियंता भालचंद्र चाटे यांच्या बदलीनिमित्त रुक्मिणी मंगल कार्यालयात सोमवार दिनांक 10 जुलै रोजी महावितरण कर्मचारी, तेर ग्रामपंचायत व पत्रकारांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कार्यकारी अभियंता रोहित जोगदंड, अतिरिक्त कार्यकारी अभियंता राजाभाऊ वडणे, उपव्यवस्थापक नामदेव माळी, सेवानिवृत्त उपकार्यकारी अभियंता हंबिरे यांची उपस्थिती होती। भालचंद्र साठे यांनी एप्रिल 2016 ते जुलै 2023 पर्यंत तेर उपविभागीय कार्यालयात उपकार्यकारी अभियंता म्हणून काम पाहिले। शांत, संयमी, कार्यतत्पर असा नावलौकिक असलेल्या चाटेंनी त्यांच्या कार्यकाळात सर्वसामान्यांच्या प्रश्नांना प्राधान्य देऊन ते सोडवण्याचे काम केले। निरोप समारंभानिमित्त तेर ग्रामपंचायतीच्या वतीने उपसरपंच श्रीमंत फंड, सदस्य अजित कदम, नवनाथ पसारे, किशोर काळे, बापू नाईकवाडी यांनी तर शाखा अभियंता सचिन चव्हाण, राहुल सावंत, श्याम जाधव, शुभम मारवडकर, कर्मचारी शहाजी पवार, रवी भोरे, शरद मेंगले, नंदकिशोर मते, कुंभार, मनोज रुपनवर, सुनील चुनगुने यांच्या वतीने सत्कार करण्यात आला। सूत्रसंचालन सुदेश माळे यांनी केले तर आभार प्रदर्शन श्याम जाधव यांनी केले। बातमीपत्रात शेवटी पुन्हा एकदा वेळ झाली आहे ठळक बातम्यांची। निलंबित झोन अधिकारी नाईकवाडी, आवेक्षक खानापुरे, घाटेंवर फौजदारी कारवाईबाबत प्रशासनाने पाळले मौन। महाघोटाळ्यात आणखी मासे गळाला लागणार, घोटाळेबाजांची विभागीय चौकशीची मागणी। सदा खोत यांच्या पुतळ्याचे दहन करत नोंदवला निषेध। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल खालच्या स्तरावर केले होते वक्तव्य। पत्रकारांचे आरोग्य जपणे महत्त्वाचे, प्रभारी कुलगुरू डॉक्टर कामत यांनी व्यक्त केले मत। पत्रकारांसाठी आयोजित केलेल्या ॲक्युप्रेशर प्रशिक्षण शिबिराचे केले उद्घाटन। आणि गांजा ओढण्यास विरोध केल्याने साधूंना हल्लेखोरांनी केली जबर मारहाण। निराळे वस्ती इथे घडली धक्कादायक घटना। या बातम्यांसह इथेच थांबतो आहोत। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत पाहत रहा वृत्तवेध। नमस्कार।